पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल आज लागणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येणार आहे। यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च मध्ये 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या, ज्यात राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा विद्यार्थी सहभागी झाले होते। 16 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे आणि त्यांचा निकाल आज लागणार आहे। आता या विद्यार्थ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे, कारण की पुढचं संपूर्ण करिअर या परीक्षेवर अवलंबून असतं। आजचा रिझल्ट विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजणार आहे आणि त्यांना कोणती स्ट्रीम घ्यायची आहे ते त्यांना आज निवडावं लागणार आहे। दरम्यान 10वीचा निकाल विद्यार्थी कुठे पाहू शकतायत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। sscresults.mkcl.org, sscresult.mahasscboard.in या दोन वेबसाईटवर 10वीचे विद्यार्थी निकाल पाहू शकतायत। तसंच mahasscboard.in, maharesult.nic.in या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला रिझल्ट पाहता येणार आहे। आता मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। हवामान विभागाने सांगितलंय सगळा दिवस शहरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार पाऊस कोसळेल। जोरदार सरी कोसळतील। मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। इशारा प्रशासनाने दिलेला आहे। येलो आणि ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना दिलेला आहे। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे। राज्यातल्या अनेक भागामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस वादळी वारे वाहणार आहेत आणि त्यासह मोठा पाऊस कोसळू शकतोय। पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय आणि त्यामुळे आता राज्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, तर काही भागात येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे। तर अहिल्यानगरमध्ये अंदेशा जताया है, क्योंकि वहाँ पे जो बारिश की जो इंटेंसिटी रहेगी वो थोड़ी हाई रहेगी। मॉडरेट रेन हो सकते हैं, साथ ही साथ जो वहाँ पे जो थंडरस्टॉर्म रहेंगे वो थोड़े इंटेंसिटी उसकी जो रहेगी वो सीवियर हो सकती है, और साथ ही साथ जो तेज़ हवाएं रहेगी उसकी जो रफ्तार रहेगी वो 50 से 60 किलोमीटर चलने की संभावना है। इन चीज़ों को देखते हुए विदर्भ के कुछ जिलों के लिए 14 और 15 तारीख को ऑरेंज अलर्ट्स पे रखा गया है। गेल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवली होती, मात्र त्यानंतर आता पुन्हा इशारा दिलेला आहे। राज्यातल्या अनेक भागामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे। विशेष म्हणजे मराठवाड्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। ज्या ठिकाणी पाणी कमी पडतं तिथे सुद्धा आता पाऊस पडलेला आहे। कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा परिसरात सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। वीज पडून सुद्धा राज्यात 4घांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसलेला आहे आणि विजा कोसळत आहेत। अनेक जनावरं या ठिकाणी दगावली आहेत अशी माहिती मिळते। नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी सह आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्री शांतता पाहायला मिळाली, मात्र भारतीय लष्करानं या संदर्भात माहिती दिली आहे। केवळ एकदा आज जम्मू, सांबा, अखनूर, कठुआमध्ये ड्रोन दिसले आहेत। स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। ड्रोन दिसल्यावर सांबा, कठुआ, राजौरी काही गावांत, अखनूर, कठुआ आणि जम्मूच्या अनेक भागामध्ये सुद्धा वीज पुरवठा खंडित झाला। ड्रोन दिसल्यामुळे ही कार्यवाही झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आता माता वैष्णोदेवी मंदिरामध्ये जाणारा रस्ता आणि तिथल्या मार्गावरचे दिवे सुद्धा बंद केलेले आहेत। ड्रोन दिसल्यानंतर ही कारवाई केलेली आहे। काल संध्याकाळनंतरची घटना आहे। अंधार पडल्यावर पाकिस्तानच्या भागातून ड्रोन दिसलेले आहेत। सांबा भागामध्ये हे ड्रोन दिसले, मात्र सीमेवर कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली झालेल्या नाहीयेत। गोळीबार झालेला नाहीये, गोळीबार झाला नाहीये असं स्पष्टीकरण भारतीय लष्करानं दिलेलं आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये सुद्धा रात्री ड्रोन दिसले आहेत आणि त्यामुळे इंडिगो विमान सेवेनं मोठा निर्णय घेतलाय। आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर आणि श्रीनगरमध्ये तसंच राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत। इंडिगोचं पथक या परिस्थितीची पाहणी करतंय आणि सक्रियपणे निरीक्षण करतंय।
प्रवाशांना सूचना देत आहे विमानतळापुढे जाण्यापूर्वीच इंडिगोनं वेबसाईट किंवा ॲपवर विमानाची स्थिती सांगितली आणि तपासायच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रवासी विमानतळावर येतील आणि त्यांचं विमान कॅन्सल झालेलं नसेल म्हणून इंडिगोनं ही काळजी घेतली आहे, सूचना दिलेल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जो तणाव आहे तो लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य इंडिगोने दिले आणि म्हणूनच काही उड्डाणं रद्द केली आहेत. 6 शहरातली उड्डाणं इंडिगोनं रद्द केलेली आहेत. तर दुसरीकडे इंडिगो नंतर एअर इंडियाने सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे. एअर इंडियाने सुद्धा जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी विमानसेवा बंद केली. जाणारी आणि येणारी दोन्ही प्रकारची विमानं बंद आहेत. त्यामुळे जम्मू, काश्मीर आणि पंजाबमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचं मोठं नुकसान होतंय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागतोय. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतलेला आलाय असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय. एअर इंडियानं 8 शहरांमध्ये विमानसेवा रद्द केली आहे, तर इंडिगोनं 6 शहरांमध्ये विमानसेवा रद्द केली आहे. पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे. त्यांचा दावा फेटाळलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका आणि भारतामध्ये झालेल्या चर्चेमध्ये व्यापारावर कोणतीही चर्चा झालेली नाहीये. मात्र भारत पाकिस्तानमधला युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाली आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. पण तुम्ही जर युद्ध थांबवलं नाही तर मात्र अमेरिका व्यापार थांबवेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं असा दावा ट्रम्प यांनी केला होता. या दाव्यानंच आता केंद्र सरकारचं खंडन केलंय. केंद्र सरकारनं या ट्रम्पच्या अमेरिकेच्या दाव्याचं संपूर्णपणे खंडन केल्याचं पाहायला मिळतंय. भारत आणि पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे. हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पाकिस्तानकडून अशी ग्वाही दिली आहे. मात्र पाकिस्तानच्या कुरापती आपण पाहतोच, त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन होऊ नये अशी सगळ्याच राष्ट्रांची इच्छा आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही आता पाकिस्तानने दिली आहे. डीजीएमओ बैठकीमध्ये ही ग्वाही दिली आहे. दोन्ही बाजूंकडून एकही गोळी चालणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसंच एकमेकांविरोधात कोणतीही आक्रमकता दाखवायची नाहीये असं या बैठकीत स्पष्ट झालं. दोन्ही बाजूकडील बॉर्डरवर सुद्धा सैन्य तैनात कमी करण्याबाबत चर्चा झाली. एकमेकांविरोधात कोणतीही आक्रमकता दाखवायची नाही. तर या शस्त्रसंधीवरून ठाकरे सेनेचे मोदींवर टीकेचे बॉम्ब डागलेले आहेत. वीर सावरकर यांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याची ही चांगली संधी होती, मात्र मोदींनी ती गमावली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. अशी जहरी टीका आज ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलेली पाहायला मिळते. गोळ्या चालवण्यासाठी पाकड्यांना जिवंत का सोडलं असा सवाल सुद्धा या मुखपत्रातून करण्यात आलेला आहे. वीर सावरकरांचं स्वप्न पूर्ण मोदींनी का केलं नाही असं म्हणत ठाकरे सेनेच्या मुखपत्राने प्रश्न केला आहे. दरम्यान ठाकरे सेनेच्या मुखपत्रात नेमकं काय लिहिलंय आपण पाहूया. वीर सावरकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदींनी गमावलाय. सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आत्ताच साकार झालं असतं, मात्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी ती संधी गमावली आहे. काश्मीर, लाहोर, कराची पाडून भारतात जोडता आले असते. गोडसेच्या अस्थींचे विसर्जन करता आले असते. वॉर 50च्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अणुबॉम्ब केंद्राला हादरे बसल्यानं गळती झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र पाकिस्तानचे अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवर भारतानं हल्ला केला नसल्याची माहिती आता सैन्य दलानं दिली आहे. इंडियन नेव्हीनं आता व्हिडिओ जारी केलाय. अरबी समुद्रात इंडियन नेव्ही युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे. समुद्री मार्गातून आगळीक केली तर तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तानला इशारा दिलेला आहे.
पाकिस्तानने ड्रोनद्वारे टाकलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आलंय. सुरक्षा दलांच्या बॉम्ब निकामी पथकानं आणि NSGनं बॉम्ब नष्ट केलाय. हे ड्रोन जम्मू जवळच्या एका गावामध्ये आढळत आहेत. वायुदलाच्या वर्दीमध्ये वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पंजाबमधून दोघांना अटक केली आहे. सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंह अशी दोघांची नावं आहेत. संशयितपणे वावरत असल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे. युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची करडी नजर आहे. अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जातोय. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत आहेत, असंही नारायणन यांनी म्हटलंय. 18 मे रोजी ESO-9 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पृथ्वीचं अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणार आहे. हा उपग्रह लष्करी ऑपरेशनसाठी याची मोठी मदत होईल. दोन्ही देशांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्राला प्रक्षेपणाला महत्त्व प्राप्त होत आहे. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यावर सुद्धा पाकिस्तान वठणीवर आलंय. रात्रभरात पाकिस्तानकडून कोणतीही आगळीक झालेली नाहीये. भारतीय सैन्य दलांनी या संदर्भात माहिती दिली आहे. रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कोणत्याही सैनिकी कारवाईशिवाय झाली आहे, कोणत्याही हल्ल्याशिवाय झाली आहे किंवा प्रत्युत्तराशिवाय संपन्न झाली. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा भारतानं उघडला आहे. यापूर्वी बगलिहार बंधाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे आणि त्यामुळे दरवाजे उघडले आहेत. पाकिस्तानच्याच बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल आहे. त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांच्याशी संवाद साधला आहे. दोन्ही देशांनी समजूतदारी दाखवल्याचे वोंग यांनी त्यांचे स्वागत केलंय. दोन्ही देशांच्या अटींचा आदर आहे अशा भावना वोंग यांनी व्यक्त केलेल्या आहेत. अमेरिकेला इतकं महत्त्व द्यायची गरज काय आहे असा सवाल काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी सरकारला विचारलाय. जे गमवायचं होतं ते गमावलंय. युद्धविरामाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पाकची भारताची युद्ध करण्याची अवकात नसताना सुद्धा भारताला मागे येण्याची काय गरज होती असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे IPLच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक आता अखेर जाहीर झालंय. 17 मे पासून मॅचेस सुरू होतील. 3 जूनला अंतिम सामना होणार आहे. एकूण 17 ठिकाणी 6 सामने होणार आहेत. 6 ठिकाणी हे 17 सामने खेळवले जातील. सुधारित वेळापत्रकामध्ये 2 डबल हेडर सामने होणार आहेत, जे 2 रविवारी खेळवले जातील. IPL 17 पासून पुन्हा सुरू होणार आहे. मध्येच काही काळासाठी स्थगित केलेली IPLची मॅच आता परत सुरू होणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. क्वालिफायर सामने 1 ते 29 मे मध्ये होणार आहेत. त्यानंतर एलिमिनेटर सामना 30 मेला होईल. 2 डबल हेडर सामने सुद्धा होणार आहेत. क्वालिफायरचे 2 सामने 1 जूनला होतील. अंतिम सामना मात्र 3 जून रोजी होणार आहे, पुढच्या महिन्यात.
दरम्यान वाशिम शहरामध्ये रात्री किरकोळ वादातून दगडफेक झाली। यात 8 ते 10 गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली। बागवानपुरा आणि गणेशपेठ भागामध्ये ही घटना घडली आहे। ही दगडफेक झाली, यात 3 ते 4 जण जखमी सुद्धा झाले। 2 गट आमने सामने आले आणि या 2 गटांमध्ये हाणामारी झाली। त्यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालं। घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचलं आणि पोलीस दाखल झाल्याने त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। मात्र आपण पाहू शकतोय की 2 गट रात्रीच्या अंधारामध्ये कसे भिडले होते एकमेकांशी आणि एकमेकांवर दगड हाणत होते। अत्यंत मोठी दगडफेक झाली आहे। त्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर आता शहरात उपचार सुरू आहेत। संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। मात्र आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत। तू लागत तू आहे दुसरीकडे कोल्हापुरामध्ये एसटी बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। ओव्हरटेक करण्याच्या वादातून पोलीस कॉन्स्टेबलने ही मारहाण केली आहे। आसिफ मोहम्मद कलायगार आणि त्याच्या कुटुंबियांकडून ही मारहाण झाली आहे। कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग जो आहे, या महामार्गावर ही मारहाण झाली आहे। ही घटना घडली आहे नितीन शिरगावकर असं ज्याचं मारहाण झाली आहे, ज्याला मारहाण झाली आहे त्याचं नाव आहे। हा बस चालक आहे आणि एका पोलीस कॉन्स्टेबल कडून ही मारहाण झाली। आपण पाहू शकतोय की लोकांची गर्दी जमली आहे। दुसरीकडे शिक्षक भरती उमेदवारांना आता दिलासा देणारी बातमी आहे। कारण शिक्षक भरतीच्या टेट परीक्षेसाठी पोचपावतीच्या आधारे आता अर्ज भरता येणार आहे। राज्य परीक्षा परिषदेनं हा निर्णय घेतलाय, हा दिलासा दिलेला आहे। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी सुद्धा अर्ज केलेल्या शिक्षकांना आता पोचपावतीच्याच आधारे अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे। मात्र ही पोचपावती मात्र 14 मे पूर्वीची असायला हवी। टेट परीक्षार्थींना दिलासा मिळालेला आहे। शिक्षक भरती उमेदवारांना आता पोचपावतीच्या आधारे अर्ज भरता येणार आहे। राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय। पुण्याच्या उंडरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र आपण पाहू शकतोय नागरिकांच्या गाड्या बंद पडतायत, वाहनं हातात घेऊन ते चालतायत आणि त्यांना रस्त्यावरून साचलेल्या पाण्यातून जावं लागतंय। केवळ अवकाळी पावसानं ही स्थिती झाली आहे। पुण्यामध्ये पाणी पुन्हा तुंबलेलं आहे। दुसरीकडे पंढरपुरात सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली आहे। 15 ते 20 मिनिटं हा पाऊस पसरत होता आणि पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं, नाले वाहत होते। पावसामुळे वातावरणात मात्र काहीसा गारवा निर्माण झाला। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या स्थानिकांची नागरिकांची गारव्याने काहीशी सुटका झाली आहे। आता पुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा। मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांवर नाव न घेता जहरी टीका केली। रामायणापासूनच महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही, मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही असं ते म्हणाले। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। आता यावर रामराजे काय उत्तर देत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी करत काही मंत्री आहेत असा टोला एकनाथ खडसेंनी नाव न घेता गिरीश महाजनांना लगावलाय। कशासाठी पाहिजे पालकमंत्रीपद? जे काम दिले आहे ते करा ना असं देखील खडसे म्हणाले। स्वाभिमानावर पालकमंत्री झालं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय। आजपासून देशभरात भाजपकडून तिरंगा यात्रा काढण्यात येते। 13 मे ते 23 मे दरम्यान देशव्यापी 10 दिवसांची तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। ऑपरेशन सिंधूरचं यश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता या यात्रेचं आयोजन केलेलं आहे। तिरंगा यात्रेत त्या भागातल्या स्थानिक भाजप नेत्यांनी सहभागी होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।
धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागातर्फे वर्तवलेल्या अंदाजानुसार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली, धावपळ झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि पानगाव परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज होता. मात्र या अवकाळी पावसाचे फळबागा आणि शेतीला मोठा फटका बसलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव शहरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. शहरात बाजाराचा दिवस असल्यानं बाजारपेठेत गर्दी होती. मात्र अचानक पाऊस आला आणि नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. बारामती शहरात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ झाली. अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. अंदमान जवळच्या समुद्रामध्ये ढगांची रेलचेल वाढली आहे. निकोबार बेटांवर रविवारपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाले. एकूणच पावसाला तयार होत आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस पडतोय. नाशिकच्या मनमाड शहर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसानं शहरातल्या काही भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं, तर पांझण नदीला पाणी आल्यानं नदी वाहू लागली. बीडच्या नगर रोडवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. मुख्य रस्त्यावरच विजेच्या तारा देखील होत्या, त्या तुटल्या. शहरातली वाहतूक काही तासांसाठी खंडित झाली. वीज पुरवठाही खंडित झाला. अचानक सुरू झालेला हा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यानं जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान केलं.